नमस्कार मंडळी, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील टॉप 10 बातम्या शनिवार 16 नोव्हेंबर 2024च्या ब्रेकिंग झटपट बातम्या सुरुवात करूया। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पहिली मोठी बातमी, मराठा समाज 80% हिंदुत्ववादी, महायुतीलाच पाठिंबा मिळेल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमत न्यूज चॅनलला बोलताना दाखवला विश्वास। आणि देशातील सर्वसामान्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी, केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 ला दिली मान्यता। 8 लाखांचे गृहकर्ज आणि 4% व्याज सबसिडी, मध्यमवर्गीयांसाठी केंद्र सरकारचा दिलासा। आणि देशातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी बातमी समोर येते, अल्पवयीन पत्नीशी सहमतीने केलेला शरीर संबंध ही बलात्कारच, हायकोर्टाकडून आरोपीची 10 वर्षाची शिक्षा कायम। आणि एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते, महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजला लागली भीषण आग, आगीमध्ये 10 नवजात बालकांचा मृत्यू। आणि विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित, महिला, शिक्षण, आरोग्य, पर्यावरणसह कृषी धोरणांचा समावेश। आणि राजकीय वर्तुळातून सर्वात महत्त्वाची मोठी बातमी समोर येते, मतभेद असेल तरी भाजप कार्यकर्त्यांशी बोलायला तयार, उद्धव ठाकरेंचे सिल्लोडमध्ये मोठं वक्तव्य, अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघातील गुंडागर्दी रोखण्यासाठी साथ देण्याचं आवाहन। आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी बातमी समोर येते, सोयाबीनसाठी 7,000 दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत, राहुल गांधींनी केल्या मोठ्या घोषणा। आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते, प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीने मिशन स्वराज्य दिले महाराष्ट्रासाठी, नेत्यांसाठी दिली 8 आव्हाने, अटी पूर्ण करणाऱ्यांचा निवडणुकीमध्ये प्रचार करणार। आणि राज्यातील पालकांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी बातमी, 15 ते 20 नोव्हेंबर राज्यातील शाळा राहणार बंद, शासनाचा मोठा निर्णय, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला सर्वात मोठा निर्णय। आणि राजकीय वर्तुळातून एक मोठी महत्त्वाची बातमी समोर येते, मी औरंगजेबच्या कबरीवर गेल्यामुळे राज्यातील दंगली थांबल्या, मोहम्मद पैगंबर बिल आणणार, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य।